काय बाया म्हणता की काम तूच करीतीस ग? मग घरात करायला कोणी बाया अनसून कुठे गेली? सुन गेली माहेराला. परत पोराचे तिचे बांधण्या झाले लगेच गेली माहेराला. असं वाटत नाही सासू एकटी आहे, एकटीला कष्ट करावं लागत असत. आता मी काही संसार केला नाही का? याला बाया बाई माझ्या नवऱ्याचे बांधणं जर झाले ना परत 1-1.5 वर्ष राहायचे आणि टापक्याच घरी यायचे. बाया सासू सासऱ्याला कधी दुखवलं नाही, त्रास व्हायला लागला ना डायरेक्ट त्याला उचललं वृद्धाश्रमात टाकून दिलं बाई. मग कोण करेल त्या म्हातारीचं? खरंय बाई. तुला माहिती ना ती म्हातारी कशी होती, एका जागेवर पडलेली हे आण ग ते आण ग, कोण आणून देईन? आणि तेव्हा म्हातारा चहा आण ग, दूध आण ग, जेवायला आण ग. एवढे कष्ट बाई माझंच मला व्हायना. या म्हातारीचं कोण करेन? उचललं टाकलं वृद्धाश्रमात. आधीच मरणाचं दुःख आहे बाई मला. कसलं ग बाया, कसलं दुःख ग? माई भाऊजाई बाई आई बापाला नाही सांभाळायचं म्हणती. बाई का ग? मग तिलाही करावं लागतंय, तिच्या बापाला करावं लागत. बाई आई बापाने मरणाचं कष्ट केले बाई संसार मोठा होण्यासाठी. मर्याचा गोळा उठला तिच्या गाडी बसून गेले मी डायरेक्ट कोर्टात. हो नाही दिल्या सह्या. मी म्हणलं माझ्या आई बापाला सांभाळायचं तरच मी सह्या देईन. तिच्या बापाला बी माझ्या आई बापाला सांभाळावं लागेल. माझ्या आई बापाने किती कष्ट केलंय माझं मला माहितीये. काय बाया म्हणता तो सारखी बाई आख्या विश्वात कुठं